गणेशाचा हा उत्सव आहे. ऐका ना बाबांनो, भगवान गणेश ही आद्य देवता आहे. जे इच्छा कराल ते आपल्याला देण्याचं काम गणेश भगवान करतो. अहो एखाद्याला पैसा पाहिजे, जा ना गणपती बाप्पाकडं, देतो ना तो. धनार्थी लभते धनम, ज्याला धन पाहिजे त्याला धन माझा गणपती बाप्पा देतो. मुलांना विद्या पाहिजे, जा गणपती बाप्पाकडं, देतो ना. विद्यार्थी लभते विद्या. अहो एखाद्याला मुलगा नाही, पुत्र पाहिजे, गणपती बाप्पाकडे भावनेने जायचं, देतो ना हो. पुत्रार्थी लभते पुत्रम. सर्व इच्छा पूर्ण करण्याचं काम भगवान गणेश करतो. विठाला विठाला. बुद्धेची देवता, आद्य देवता म्हणून भगवान गणेशाचा मान आहे. किती बोलावं महाराज, किती बोलावं तेवढं कमीच आहे गणपती बाप्पावर. पण खूप बुद्धिवान देवता म्हणून ओळखले जाते. किती बुद्धिवान ऐका ना. एकदा व्यास महर्षी, नारद मुनी आणि पाणिनी मुनी या ठिकाणी बसलेले असताना लक्ष देऊन ऐका. काही दिवस गेल्यानंतर व्यास महर्षींना सारखं वाटत होतं काहीतरी नवीन काव्य करावं, नवीन काव्य करावं, आणि म्हणून महाभारत लिहायचं होतं. पण आता वय झालं होतं व्यास महर्षींचं. ऐका ना, महाभारत तर लिहायचंय पण वय झालंय, काय करायचं, आपण लिहू शकत नाही. तेवढ्यात नारद मुनी तिथं आले. नारद मुनींनी पाहिलं व्यास महर्षी थोडे चिंतेत आहेत. नारदाने विचारलं, किम चिंता, काय चिंता आहे? चेहरा नाराज आहे आपला. व्यास महर्षीने सांगितलं, नारद महर्षी मी महाभारत ग्रंथ लिहायचा आहे मला, पण लिहिण्याची माझी ताकद नाहीये. मी सांगू शकतो, मला असा एखादा लेखक पाहिजे जेणेकरून हा ग्रंथ पूर्ण होईल. नारद महर्षी म्हणले, काय अवघड आहे, मी आता जातो एखादा लेखक घेऊन येतो. लक्ष देऊन ऐका बरं का पोरांनो, इकडे लक्ष द्या. आता एखादा लेखक घेऊन येतो. नारद मुनी लेखक आणायला चालले. तेवढ्यात व्यास महर्षीने आवाज दिला, थांबा, लेखक आणायला चाललाय पण माझी एक अट आहे, मला असा लेखक हवाय, मी सांगत असताना जो क्षणभर जरी थांबला किंवा ज्यांनी लेखणी थांबवली क्षणभर जरी, तरी मी त्याच ठिकाणी ग्रंथ सांगायचं काम बंद करेल, ग्रंथाचं काम थांबेल. आता ही आठ ऐकल्यानंतर नारद महर्षी म्हणले, बघतो कोण मिळतंय का. गेले, अनेक देवाकडे जायचंय. हे पहा, व्यास महर्षीने ग्रंथ लिहायला काढलाय, लेखक पाहिजे. देव म्हणायचे, लिहितो की आम्ही, पण आठ ऐका. व्यास महर्षी सांगत असताना जर तुम्ही क्षणभर जरी लेखणी थांबवली त्याच ठिकाणी ग्रंथाचं काम थांबणार आहे. देव म्हणायचे, नको रे बाबा, एवढं कोण करायचंय. ग्रंथ थांबला तर आपल्याला पाप लागेल, आपण नाही लिहू शकत. कोणी म्हणायचं आम्ही 500 श्लोक लिहिल, कोणी म्हणायचं 1000 लिहिल, कोणीच तयार होईना. शेवटी फिरत फिरत नारद मुनी कैलास पर्वतावर आले. ऐका बरं का, कैलास पर्वतावर आल्यानंतर भगवान शंकराला सांगितलं, एक प्रश्न घेऊन आलोय, एक लेखक हवाय पण मिळत नाही. काय झालं नारद मुनी? भगवान शंकर विचारतायत. व्यास महर्षीने ग्रंथ लिहायला काढलाय पण लेखक मिळत नाहीये. अनेक देवांकडे गेलो, कोणी म्हणतंय 500 श्लोक लिहिल, कोणी म्हणतंय 1000 लिहिल, पण त्याच्या पुढे कोणी जात नाहीये. जर लेखणी थांबली तर ग्रंथाचं काम थांबणार आहे, असा लेखक मिळत नाहीये. भगवान शंकराने सांगितलं, जा, माझं पोरग अंगणात खेळतय, त्याला जाऊन हे सांगा, तो तुमचं काम करेल. आता शंकराचं पोरग म्हणजे कोण? कोण? लक्ष देऊन ऐकतात बरं का पोर. नारद मुनी आले अंगणामध्ये, पाहिलं तर गणपती बाप्पा खेळत होते. आल्या आल्याच गणपती बाप्पा म्हणले, बोला सेंडीवाले बाबा, काम घेऊन आलोय, तुमच्या वडिलांनी पाठवलंय, वडिलांनी सांगितलंय की तुम्ही नक्की ते काम करणार आहे. गणपती बाप्पांनी ऐकलं बी नाही पुढलं. सांगितलं गणपती बाप्पांनी, वडिलांनी सांगितलंय का?
काही असू द्या, मी ते करणार. ऐका. त्यावेळेला नारद मुनीने सांगितलं, व्यास महर्षींनी ग्रंथ लिहायला काढलाय, आपल्याला लेखक व्हायचंय. ठीक आहे, मी ग्रंथ लिहायला तयार आहे. नारद मुनी म्हणले तयार आहेत, पण 8 ऐका. 8 ऐका. नारद मुनी असं म्हटल्या गणपती बाप्पाने सांगितलं, तुमची 8 ऐकण्याच्या अगोदर माझे 8 ऐका. गणपती बाप्पा म्हणले आता तुमची काय 8 आहे? गणपती बाप्पा म्हणले मी ग्रंथ लिहायला तयार आहे, पण जो कोणी सांगणार आहे तो सांगत असताना क्षणभर जरी थांबला, मी तिथंच माझी लेखणी खाली ठेवील आणि निघून येईल. ऐका ना, नारद मुनींना कळालं, अरे त्या बाबाला लेखणी बंद नकोय आणि ह्या बाबाला सांगणं बंद नकोय, जमलं दोघांचं. ऐका ना बाबांनो. आणि तेव्हा व्यास महर्षींचा महाभारत ग्रंथ गणपती बाप्पांनी लिहिला. ऐका ना, पण सांगत असताना इतक्या वेगाने गणपती बाप्पा लिहित होते, इतक्या वेगाने सांगता येत नव्हतं व्यास महर्षींना. तेच दंबायचे, विश्रांती घेण्यासाठी उलटा श्लोक सांगायचे, पण गणपती बाप्पांनी तो सांगितलेला उलटा श्लोक परत सुलटा करायचा आणि असा लिहायचा. मला सांगायचा मुद्दा, असे गणपती बाप्पा एकदा त्यांच्यासाठी गजर करायचा आहे. गणपती अशा गणपती बाप्पाचा उत्सव तुम्ही करत आहात. नवकिरण तरुण मित्र मंडळ खरंच दृष्ट लागायसारखं निवेदन आपण केलेलं आहे. असाच उत्सव माझ्या देवाला आवडतो, माझ्या गणपती बाप्पाला आवडतो. ऐका ना बाबांनो, भक्ती करण्यासाठी हा नरदेह मिळालाय. जर भक्ती केली तरच देवाला ती आवडते. आयुष्य मिळालंय फक्त संसार करण्यासाठी नाही बाबांनो. संसार कितीही करा तो खोटा आहे बाबांनो, त्यातलं कामाला काही येत नाही. माऊली ज्ञानोबाराय सांगतात ना, ऐका ना, देवाशिवाय तुम्ही काहीही करा सगळं व्यर्थ आहे बाबांनो. आज प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, पण सुख कशात मिळतं हा मार्ग मात्र चुकलाय. आज एक छोटस पोरग मंदिरात जाऊ द्या, मंदिरात गेल्यानंतर देवाला हात जोडतं आणि एकच मागतं, देवा मला काय ठेव, सुखाचं ठेव. सुख म्हणजे काय त्याला माहीतही नसतंय, तरी पण देव बाप्पा मला सुखाचं ठेव ही मागणी करत असतं. मला सांगायचा मुद्दा, प्रत्येक जण या ठिकाणी सुखाची अपेक्षा करतंय. पण ऐका ना बाबांनो, या 21व्या शतकामध्ये माणसांची प्रगती खूप झाली, पण प्रत्येक माणूस कोण कशाने प्रत्येक जण दुःखी आहे महाराज. जो देखे सो दुखिया दुखिया बाबा सुखिया कोई नहीं
राजा दुखिया प्रजा दुखिया, कोणाला काही पण प्रत्येकाला महाराज काही ना काहीतरी दुःख आहे. कोणाला पैसा नाही म्हणून दुःखी आहे, कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. प्रत्येक जण महाराज दुःखी आहे. प्रगती झाली असं वाटतंय का तुम्हाला सुखालय? अजिबात नाही. उलट पूर्वीची माणसं महाराज सुखी होती. पैसा नव्हता हो त्यांच्याकडं. आता माणसं पैशाची झाली बाबांनो. लक्ष देऊन ऐका सगळे, शांत राहा. पूर्वी पैसा नव्हता माणसाकडं, साधी घरं साधी माणसं. तेव्हा कुठं बंगला होता? साधी घरं होती पण माणसं सुखी होती. रस्तेही साधे होते, माणसंही साधी होती. आता रस्ते डांबरट झाले, माणसं बी डांबरट झाली. ऐका ना बाबांनो, पूर्वीचं पहा तुम्ही, शाळेमध्ये एक कविता होती बघा. एक गरीब व्यक्ती सांगतो, राजाच्या राजवाड्यामध्ये सुख नाही, ते माझ्या गरीबाच्या झोपडीमध्ये. पूर्वी शाळेमध्ये होते. ऐका. राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. तो गरीब व्यक्ती सांगतोय, राजाच्या राजवाड्यात जे सुख नाहीये ना, ते माझ्या गरीबाच्या झोपडीमध्ये. दिवसभर कष्टाचं काम करायचं, संध्याकाळी घरी आल्या आल्या घोंगडी टाकल्या टाकड्या ताऱ्यांकडे पाहत पाहत झोपायचं. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. ऐका ना, राजाच्या राजवाड्यात राजाला झोप लागत नाही, गोळ्या खाऊन बी झोप लागत नाही पैशावाल्याला. कोणत्या टायमाला काय होईल काय सांगता येतं. पण तो गरीब व्यक्ती सांगतोय, मला काय न्यायलाच नाही माझ्या घरात तर काय मला. पण राजाच्या राजवाड्यात पहारे तिजोऱ्या तरी चोऱ्या, पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या. पण माझ्या गरीबाच्या झोपडीत न्यायला काय, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या. पैसा नव्हता ओ, पण माणसं सुखी होती. आता माणसं पैशाची झाली. वासुदेव म्हणतो ना, वासुदेवाची ऐका वाणी, वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम र दाम करी का, दाम करी ऐका ना बाबांनो, आता माणसं पैशाची झाली, पैशामध्ये सुख शोधू लागले. पण पैशामध्ये सुख आहे का?
ए बाळा, नाव काय तुझं? पैशामध्ये सुख आहे का? खरं आहेत का तुझ्याकडं? पैसा आपला नाहीये महाराज, पण त्याच पैशाला आपण आपलं मानतो. प्रपंचातली कोणतीच गोष्ट आपली नाहीये. आपलं त्याला म्हणायचं जे कल्पाचा अंत झाला तरी आपल्याला सोडून जात नाही. माऊली ज्ञानोबा यांच्या भाषेत सांगतो, आपुले ते साचे ते कल्पांती न वचे, हे जाणून गताचे न सोचिजे. आपलं त्याला म्हणायचं जे कल्पाचा अंत झाला तरी आपल्याला सोडून जात नाही. पैसा आपल्याला सोडून जावा लागतं. पैशाला कितीही पैसा कमवा, सगळं इथंच राहतो, आपल्याला जावं लागतं. म्हणून पैसा आपला नाही. जमीन जायदाद आपली आहे का? अजिबात नाही. सांगायचं मुद्दा, यातली कोणतीच गोष्ट आपल्या कामाची नाही. ज्या गोष्टींना आपण आपलं म्हणतोय त्या गोष्टी आपल्या नाही आहेत बाबांनो. केलेला परमार्थ आपल्या बरोबर येतो, केलेलं चांगलं कर्म आपल्या बरोबर येतं, म्हणून त्याच गोष्टी आपल्या आहेत. चांगलं कर्म करावं, परमार्थ करावा, तोच आपल्या बरोबर येतो. करा हरी भक्ती, येईल परलोके कामा, सोडविल यमापासून या. दुसरं काही नाही बाबांनो. प्रपंच किती करा, किती करा, किती करा, काहीच कामाला येत नाही. परमार्थ थोडा करा, काहीच वाया जात नाही. ओमकार दादा, अनेक मित्रमंडळ आहेत पुण्यात. कोणी कोणता उत्सव करत असेल, पण माझ्या ओमकार दादानी आणि त्याच्या मित्रमंडळाने केलेला हा कीर्तनाचा उत्सव पुण्य देणार आहे, उद्धार करणार आहे. विठ्ठला परमार्थातलं काहीच वाया जात नाही. अगदी मी थोड्या वेळात थांबणार आहे बरं का, लक्ष देऊ नये. काहीच वाया जात नाही. अहो, असं कीर्तनाला येऊन बसा, आवर रस्त्यावर उभं राहून ऐका, तरी फळ भेटतंय. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक शेठजी करोडपती होता. कसा होता पोरांनो? हा, लक्ष देऊन ऐका. शेठजी होता करोडपती, पण त्याचं एक दुर्दैव, त्याला कीर्तन भजन मंदिर म्हणलं की त्याच्या अंगावर काटा यायचा. ऐका, असा सप्ताह चालू होता. पत्नीने सांगितलं, मालक काय हो, गणेश उत्सवाचा किती मोठा उत्सव चाललाय. नवकिरण तरुण मंडळाने एवढा मोठा उत्सव केलाय. मालक 2 वर्ष झालं उत्सव चालू झालेला, आणि तुम्ही एकदाही कीर्तनाला गेला नाही. मालक जा हो, लय मोठा उत्सव चाललाय, महाराष्ट्रातले गाजलेले कीर्तनकार येत आहेत तिथं, जा हो महाराज, जा हो मालक. म्हणून पत्नीने शेठजीला सांगितलं. पोरांनो, शेठजी कसा होता? कसा होता? करोडपती, हे विसरायचं नाही. शेठजी करोडपती होता, पण बायकोच्या ऐकण्यातला होता. ऐका ना, शेठजीने सांगितलं, आजपर्यंत कीर्तनाला गेलो नाही, भजनाला गेलो नाही, मी परमार्थातलं काहीच वाया जात नाही याच्यासाठी सांगतोय, पण तू म्हणतेस तर आज मी कीर्तनाला जातो. म्हणून शेठजीने पांढरे कपडे घातले आणि कीर्तनाला निघाला. ऐका 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 ऐका, कीर्तनाला निघाला. आता कार्यकर्त्यांना विश्वासच नव्हता की हा बाबा कीर्तनाला येईल. कार्यकर्ते आपले येणाऱ्या माणसांचं स्वागत करत होते. कार्यकर्ते येणाऱ्या माणसांचं स्वागत करत होते. तेवढ्यात कार्यकर्ते म्हणले, पांढरे कपडे घालून कोण आलंय? एक जण म्हणला, अरे शेठजी सारखा दिसतोय. तिसरा म्हणला, अरे शेठजी. कार्यकर्ते पळतच गेले, शेठजी, ओ शेठजी, शेठजी या. शेठजीला या 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 म्हणून आणला, आणि मोठा माणूस आहे, मागं कुठं बसवता म्हणून आणला, आणि कीर्तनकाराच्या पुढंच बसवला. कुठं बसवला? पुढं. महाराज आले, विना घेतला, पण कधीच कीर्तन ऐकलं नव्हतं. महाराजांनी रामकृष्ण हरी सुरू केलं, पण कधीच कीर्तन न ऐकल्यामुळं झोपला ना शेठजी. अहो, झोपलाच नाही, घोराय लागला. आता कुणाची हिंमत होती शेठजीला उठवायची? कुणाची हिंमत होय ना. मग कीर्तन संपलं, सगळी लोक घरी निघून गेली, तरी शेठजी झोपलेला. मंडपात फक्त विनेकरी.
विनेकऱ्याला राग आला, पहिल्यांदाच बाबा कीर्तनाला आलाय आणि इथं येऊन झोपलाय का. विनेकऱ्याने आवाज दिला, ओ सेठजी उठा. आणि मग शेठजी उठला आणि इकडं तिकडं पाहतोय, कीर्तनात माणूसच नाही, कीर्तन बी संपलंय. शेठजीने विचारलं विनेकऱ्याला, काय रे बाबा माणसं कुठं गेली. संपलं कीर्तन शेठजी, तुम्ही झोपलाय निवांत. काय रे बाबा, घरी 2-2 गोळ्या खाऊन झोप लागत नाही, पण काय महाराजाचं कीर्तन होतं, ऐका ना. पण विनेकऱ्याला राग आला. विनेकरी म्हणला, पहिल्यांदाच मनात म्हणला, पहिल्यांदाच आलाय झोपलाय, काय कीर्तन होतं म्हणतोय. विनेकऱ्याने रागाच्या भरामध्ये सांगितलं, जा जा. म्हणल्यानंतर शेठजी घरी आला. आता पत्नी जागी होती शेठजीची. पहिल्यांदाच बाबा कीर्तनाला गेलाय, कोणतं उदाहरण ऐकतोय, कोणता मंत्र घेतोय हे विचारायला जागी होती. शेठजी आल्या आल्या पत्नीने विचारलं, मालक सगळं बाजूला राहू द्या, मला अगोदर सांगा आज कीर्तनामध्ये काय ऐकलं. काय ग, घरी 2-2 गोळ्या खाऊन झोप लागत नाही, पण कीर्तनात गेलो गार झोप लागली. मालक पहिल्यांदाच कीर्तनाला गेला आणि तिथं जाऊन काहीच ऐकलं नाही का हो. काहीतरी ऐकलं असेल. असं कसं हो सर्व वेळ तुम्ही झोपसाल, काहीतरी ऐकलं असेल. सांगा ना मालक, सांगा ना मालक, सांगा ना. शेठजीने सांगितलं, मी काहीच ऐकलं नाही, गार झोप लागलेली मला. असं कसं होईल मालक, काहीतरी तिथलं ऐकलं असेल. सांगा ना, सांगा ना. अहो परमार्थातलं काही वाया जात नाही हो मालक, काहीतरी एखादा शब्द तरी आठवा ना, आठवा ना, आठवा ना. शेठजीने सांगितलं, मला काहीच आठवत नाही, मला एक आठवते. मी गेल्या कार्यकर्ते मला म्हणले मला पुढं नेला, पुढं नेऊन मला बसवला आणि म्हणले बसा. आणि जाताना विनेकरी म्हणला जा. मला 3 शब्द आठवतात, या, बसा, जा. पोरांनो कोणकोणते शब्द. परत एकदा मोठ्याने, हा. पत्नी म्हणली, माय 3 का होईना शब्द घेऊन आले, त्या 3 शब्दाचा जप करा. आता शेठजी पत्नीच्या ऐकण्यातला होता, चालू केला जप त्याने, या, बसा, जा, या, बसा, जा. कीर्तनात फुल झोप झाली. आता कुठं झोप लागते रात्रीच्या. पण कीर्तनातलं काही वाया जात नाही, याच्यासाठी सांगतो. नवजे वाया काही ऐकत हरी कथा, नवजे वाया काही ऐकत हरी कथा, नवजे ऐकता हरी कथा. परमेश्वराचं कीर्तन ऐकलेलं काय वाया जात नाही. आता त्याला मंत्र म्हणायला लावलेला 3 शब्दाचा. थांबा, फायदा किती सांगतो पुढं. तुम्ही बी घ्यायचं म्हणून सांगतोय, ऐका. बसला ना 2 वाजेपर्यंत म्हणत या. परंतु काय रात्रीच्या 2 वाजेपर्यंत म्हणत होता, पण वाया जात नाही कीर्तनातलं काय. त्याच्यासाठी सांगतोय, रस्त्यावर उभी असलेली तुम्ही बी ऐका.
वाया जात नाही एखादा शब्द नेला तरी. ऐका 2 वाजता प्रसंग असा घडला. शेठजीच्या घरावर 5-6 चोरांनी दरोडा टाकला. चोरांनी घरात पाऊल टाकल्या टाकल्या शेठजीचं चालू होतं आतमध्ये. शेठजीने पहिला शब्द म्हणला या. चोर म्हणले अरे 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 पाहिलं काय जणू पाहिलं काय जणू बसा बसा खाली बसा खाली बसा. त्यांचा जो मुख्य होता तो म्हणला खाली बसा. चोर खाली बसले तसं शेठजीने पुढला शब्द म्हणला बसा. चोर म्हणली आल्याला बी पाहिलंय बसल्याला बी पाहिलंय आता काय खरं नाही. पळा 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 पळा. चोर जशी पळायला लागली तसं शेठजीने पुढचा 3रा शब्द म्हणला जा. चोर म्हणली आल्याला बी पाहिलंय बसल्याला बी पाहिलंय नाही एवढ्या मोठ्याने जा म्हणताय म्हणजे उद्या काय आपलं खरं नाही. शेठजीने आपल्याला पाहिलंय आपलं जगणं मुश्किल होईल जाऊन शेठजीला मॅनेज करू. सगळी चोरं परत आली. चुकलं हो शेठजी तुमच्या घरी चोरी करायला नव्हतं यायला पाहिजे लय मोठी चूक झाली. शेठजीने जब बंद केला आणि म्हणला म्हणजे चोरी करायला आलता काय. ते चुकलं हो शेठजी तुमच्या घरात चोरी करायला नव्हतं यायला पाहिजे लय मोठी चूक झाली पुन्हा तुमच्या नादी लागणार नाही. एक वेळ सोडा हवं तर शेठजी हवं का आमचं नाव कुठं सांगू नका. कालच एका ठिकाणी चोरी केलेली ते गाठोडं बरोबरच आहे हे तुम्हाला ठेवा पण आमचं नाव कुणाला सांगू नका. शेठजी म्हणला गाठोडं इकडे द्या. गाठोडं घेतलं सगळ्या चोरांना सांगितलं जा तुमचं नाव कुणाला सांगत नाही. गाठोडं घेऊन पत्नी बसायला आला. शेठजी बघ याच्यामध्ये काय. पत्नीने गाठोडं सोडलं. पाहिलं तर माता माऊल्यांनो सगळं गाठोडं प्युअर सोन्याने भरलं होतं. पत्नी म्हणली मालक कुठून आलं हे 75,000 गेलंय आणि कुठून आलं. शेठजी म्हणला हे आजच्या कीर्तनाचं फळ. आजच्या कीर्तनाचं फळ म्हणजे अगं तू मला त्या कीर्तनातल्या 3 शब्दाचा जप करायला लावलास. मी म्हणत बसलो या बसा जा. चोर आले मी म्हणलं या. ते बसले मी म्हणलं बसा. ते जायला लागले मी म्हटलं जा. त्यांना वाटलं पाहिलंय काय. त्यांनी आले माझ्याजवळ म्हटले हे गाठोडं ठेवा पण आमचं नाव कुणाला सांगू नका. हे बघ तू सांगितलेल्या कीर्तनातल्या शब्दाची ताकद त्याचा जप केला तर गणेश भगवंताने एवढं मोठं गाठोडं पाठवलं. पत्नीच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या. मालक जीवनात कधी कीर्तनाला गेला नाही कधी भजनाला गेला नाही पहिल्यांदा कीर्तनाला गेलात आणि तेही तिथं जाऊन झोपलात तरी पण त्या परिसरातले व्यवहारातले 3 निरुपयोगी शब्द घरी घेऊन आलात तर परमेश्वराने एवढं मोठं गाठोडं दिलं. मालक यदा कदाचित त्याच कीर्तनात बसून न झोपता जर संपूर्ण कीर्तन ऐकलं असतं मालक जगाचा मालक परमेश्वर भेटला असता. हो देव भेटला असता. देव भेटला असता. सांगायचा मुद्दा परमार्थातलं काही वाया जात नाही म्हणून त्या देवाविषयी कार्य करावं. त्या परमेश्वरालाच आपलं म्हणावं. अरे जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडणार आहेत. यांच्यापासून कुणाला सुख मिळालं नाही. सुखी व्हायचंय का. अरे चप्पलच्या दुकानामध्ये गेल्यावर चप्पलच मिळते. कपड्याच्या दुकानामध्ये गेल्यावर कपडेच मिळतात. अरे हॉटेलमध्ये गेल्यावर जेवणच मिळतं. दुःखाच्या सागरामध्ये या दुःखाच्या संसारामध्ये सुख स्वतः आहे. सुख कसं मिळेल बाबा कारण इथं दुःखच मिळतं. सर्व अंगाचे कान करून ऐका बाबांनो. पण देवाशिवाय तुम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न कराल तर दुःखी व्हाल. करीशी देवा विनाश अवघी होईल निराश. तृष्णा वाढवेसी भुवस कधी सुखास न पवसी. संसारात तर कधीच कुणी सुखी झालेलं नाही बाबांनो. हा संसारी आली या एक सुख आहे. आठवावे पाय विठोबाचे. त्या देवाला आपलं म्हणावं. त्याला आपलं केल्याशिवाय जगात या ठिकाणी कोणच सुखी होत नाही. संसारात तर कधीच सुख नाही. ए बाळा नाव काय तुझं म्हणला. तू म्हणशील माझ्या मागच लागलाय बाबा कुठून दुर्बुद्धी आली पुढे येऊन बसलो. मोहन अय मोहन संसारात सुख आहे का. अरे सांग ना लाजू नको. मला सर्वांना सांगायचे आहे का. तुला रे कसं माहित.
बारकं पोरगं म्हणतोय संसारात सुख नाही, आणखी झालं बी नाही त्याच, पण खरंच नाही हो, खरंच नाही. एकही गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही. आता पोरं आहेत म्हणून सांगतो तुमच्यासाठी, लक्ष देऊन ऐका, इकडे लक्ष द्या, ऐका ऐका ऐका. संसारात अजिबात सुख नाही, अजिबात नाही. कितीतरी उदाहरणं तुम्हाला सांगेल पण माझ्याकडे वेळ नाहीये. ऐका ना बाळांनो, भरपूर काही तुम्हाला सांगितलं असतं. या गोष्टीपासून आजपर्यंत कुणाला सुख मिळालं नाही, भविष्यातही नाही, वर्तमानात तर प्रत्येक जण दुःखी आहे. कारण या सगळ्या गोष्टी माईक आहेत आणि माईक गोष्टी कधी सुख देत नसतात. अभंगाचं दुसरं चरण. केव्हा महाराज दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. या संसारिक गोष्टीपासून या माईकेत आजपर्यंत कोणी सुखी झालं नाही, भविष्यात होणार नाही. भूतकाळात नव्हतं, वर्तमानात तर प्रत्येक जण दुःखीचे. सुख पाहिजे का? त्या अविनाशी परमात्म्याला आपलं म्हणा. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदा ते. कसं मनाला पिस लावायचं? एकदा प्रेमाने सगळ्यांनी हातवरती करा. रस्त्यावरचे हातवरती करता का? चांगलं होईल तुमचं, याच्यासाठी हात करा नक्की. वा वा वा. रस्त्यावर उभे असलेले सर्वांनी हातवरती केलाय एक साथ. माझ्या बरोबर एकदा टाळी. नवकिरण तरुण मित्र मंडळ वर्ष दुसरे, सगळ्यांनी एकदा टाळी एक साथ माझ्या बरोबर. वा वा. देवासाठी टाळी वाजवताय, आपलं चांगलं होईल. तरुण मित्र मंडळ आयोजित भव्य दिव्य कीर्तनोत्सव सोहळा. कीर्तन संपलंय, 5 मिनिटं राहिले. सगळ्यांनी सर्वांगाचे कान करून ऐकायचंय. भजन त्या परमेश्वराचं करूया. संपलंय कीर्तन. आता टाळे बी वाजणार नाही. महाराजांनी इतकं, जमदाडे महाराजांनी इतकं सुंदर वाजवलं. इकडं गायक मंडळीने गोड चाली लावल्या. आता तुमचं काम आहे, एकदा देवाचं भजन करा. संपलंय कीर्तन. हा, टाळे बी वाजणार नाही, पकवाज बी वाजणार नाही. बघू द्या महिलांचा आवाज जोरात आहे का पुरुष मंडळीचा. रस्त्यावरची मंडळी म्हणा बरं का. हा, सगळ्यांनी
माता माऊल्या पहिलं म्हणायचं. हा मोरया रे बाप्पा मोरया रे. पुरुष मंडळी वा माता माऊल्या. ज्यांनी भजन केलं त्यांना धन्यवाद, नाही केलं त्यांना चौपट धन्यवाद. येथे काय बा कोणाचे गेले, ज्याचे त्याने अनहित केले. पण देवाचं भजन करावं, परमार्थाशिवाय काही नाही. येईल तैसा बोल रामकृष्ण. अहो या देवाचं भजन नुसतं आकार लावला, राम मोरया. अहो जरी बोलता येत नसतं, आ म्हणलं लाला म्हणलं तरी उद्धार होतो. आता हे टाळकरी मंडळी 5 मिनिटं आहे ना आणखी. हा फक्त 5 मिनिटं. आता ही टाळकरी मंडळी बाळ यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. हा पण पोरं तुमच्यासाठी आता मी जरासा कीर्तन तुमच्याकडे घेतोय. हा टाळ घेऊन उभं राहिलं. सगळीच प्रमाण आपल्याला येतात का? येतात का? किती ठामपणे सांगते. पण तुम्ही टाळ घेऊन उभे राहिला. महाराजांनी प्रमाण म्हटलं, कुणी आ म्हणा, कुणी लला म्हणा, फक्त आपल्याला काही येत नाही हे कळून द्यायचं. भांड उघड पाडायचं. पोरं हुशार आहेत बरं का सगळे. हा मंत्र आयुष्यभर काही नाही आलं तरी आकार लावायचा, पण स्वर त्याच्यामध्ये लावायचा. ऐका ना, मी तुम्हाला एक माझंच उदाहरण सांगतो 2 मिनिटांमध्ये. मी शिक्षक होतो इथं. माझं पुण्याला D.Ed झालं इथं महात्मा गांधी अध्यापक विद्यालय आरण्येश्वरला. ऐका ना, शिक्षक मी 5 वर्ष 10वी पर्यंत शिकवायला होतो. ऐका बरं का, माता मौल्यांनो इकडे लक्ष द्या. झालं एक 5 मिनिटं. ओंकार दर हा ऐकताय ना? बाहेर आवाज येतोय का? हो वा वा. हा आरण्येश्वरला होतो शिकायला. तर आमच्याकडे असं असायचं, शिक्षक व्हायच्या अगोदर एखादी शाळा मिळते, त्या शाळेवर जाऊन 15 दिवस जसं शिकवल त्याच्यावर आम्ही त्यावेळेला शिक्षक व्हायचो. आता मी म्हटलं मला पुण्याची दनकवडीची शाळा मिळाली, दनकवडी पलीकडे. तिथला 6वीचा वर्ग मिळाला. आता 15 दिवसात मी जसं शिकवणार होतो, जशी मला मार्क आहेत त्याच्यावर मी ठरणार होतो मी शिक्षक होणार आहे का काय. पोरांनो तुमच्यासाठी सांगतोय बरं का, 6वीचा वर्ग माझ्याकडे मिळाला. आता म्हटलं काय शिकवावं 15 दिवसात, काय शिकवावं. मी म्हटलं पोरांकडून पाडेपाठ करून घ्यायचे, आणि आपल्याला पेटी वाजवायला येते तर पेटीवर पाडेपाठ करून घ्यायचे. बरं का मुकुट महाराज? हा पेटीवर पाडेपाठ करून घ्यायचे. ऐका, पेटीवर आम्ही पाडे म्हणायला चालू केलं. पोरांना सांगितलं पाडेपाठ करा. पण खरं सांगा पोरांनो, खरं सांगा, पाडे सगळ्यांना पाठ होतात का? कोपऱ्यातली लय मारली 2-4. पण त्यांनी सांगितलं लिमन सर तुम्ही आम्हाला हाना मारा तोडा, आम्हाला काय पाडे पाठ होणार
एखादा मधला मंत्र द्या. मी त्यांना सांगितलं बाबांनो, मी म्हटलं कशाला लोकांच्या लेकराला मारायचंय, एक करू आपण, पेटीवर पाडे म्हणताना त्या पोरांना सांगितलं, कोपऱ्यातल्या ज्यांना पाडेपाठ नव्हते ते, पोरांनो ज्यांना कुणाला येत नाही त्यांनी फक्त तोंड उघडा, कुणी आ म्हणा, कुणी लला म्हणा, फक्त भांड उघडं पाडू नका. ते कोपऱ्यातली म्हणलेली सर काळजीच करू नका. मी म्हणलं एवढं बी जोरात म्हणू नका की भांड उघडं पडल. आता 15व्या दिवशी सर चेकिंगला येणार होते. ते आ ललावाली उचलली आणि पहिल्या लाईनीत बसवली. त्यांना सांगितलं फक्त पहिल्या लाईनीवाल्यांना विचारत नाहीत, कारण पहिल्या लाईनीवाली हुशार असतात, तुम्हाला विचारणार नाहीत, फक्त वजनात बसा. ते म्हणलेली सर काळजी करू नका, लय वजनात बसतो. मी म्हणलं एवढं बी बसू नका की तुम्हाला उठावत्याल. ते म्हणले काळजी करू नका. सर 15व्या दिवशी आले, कोपऱ्यातला काय लिमन सर काय तयारी, म्हणलं सगळ्यांकडून पाडेपाठ करून घेतलेत. सर पुढे आले, पुढे येऊन विचारलं, पोरांनो पाडेपाठ सर्वांना. सर्वांपेक्षा त्या पुढच्या चौघांचा आवाज जोरात, आन लालावाल्यांचा. होय सर आम्हाला पाडेपाठ आहे. मी म्हणलं हळू. सर पुढे आले, कोपऱ्यातला उठवला, तिथं मी हुशार बसवलेला, त्याला पाडे आले. दुसऱ्या कोपऱ्यातला उठवला, तिथं बी मी हुशार बसवला, त्याला बी पाडे आले. मधला उठवला, त्याला बी पाडे आले. सर म्हणले कोपऱ्यातल्या पोरांना पाडे पाटेत तर पुढच्यांना विचारायलाच नको. मी म्हणलं शिजलं आपलं. सर जायला लागलेले, म्हण सर पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला. मी म्हणलं झालं काम आपलं. सर जायला लागले, दरवाजापर्यंत गेले, पण एका बादराला सांगितलेलं वजनात बस, पण तो लईच वजनात बसलेला. तो जिकडं सर जाईल तिकडं. सर दरवाजातून परत आले, त्याला म्हणले उठ उठ उठ. ते उठलं बी वजनात. सर म्हणले माझं चुकलं काय जणू काय. त्याला म्हणले पाडेपाठ. त्याला सांगितलेलं वजनात बोलायचं, काय विचारलं तर हा पाडेपाठ आहे. कितीपर्यंत पाडेपाठ आहेत. आता त्याला काय माहित कितीपर्यंत पाडे असतात. तो म्हणला जेवढे पाडे तेवढे पाडेपाठ. ऐका ना, कोणता बी म्हणायला वा लिमन सरांनी शिकवलाय. मी म्हणलं खरंय बाबा. सर त्याला म्हणले मन आठाचा पाडा. ते मलाच म्हणतोय ओ लिमन सर स्वर धरा स्वर धरा. मी म्हणलं धरतो बाबा. त्याने पाडा कसा म्हटला ऐकलाय, ऐकायचंय का पोरांनो? ऐका, ऐकायचंय. पाडा चालू केला त्याने. 8 एके 8 8 दोन्ही 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 संग लल्ला 8 साती लल्ला 8 8 लल्ला 8 9 लल्ला 88. अरे 8 पंचे 40 पर्यंत बरोबर होता. तिथं पुढं मला लिमन सरांनी सांगितलंय ज्यांना कुणाला येत नाही त्यांनी कुणी आ म्हणा, कुणी लाला म्हणा. कालच सरांनी आम्हाला चौघांना पुढे बसवलंय. मी लाला म्हणतो, हे तिघ आ म्हणतात. सांगायचा मुद्दा येईल तैसा बोल. रामकृष्ण देवाचं नामस्मरण करा, तो तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एकच सांगेल जाता जाता, 2 मिनिटं फक्त घेतो आणि माझी सेवा समाप्त करतो. परत परत जीवन नाहीये बाबांनो. किती दिवसाचं आयुष्य असतं. लक्ष देऊन 2 मिनिटं ऐका. आजचं अस्तित्व उद्या नसतं. का कुणावर हसायचं, का कुणावर जळायचं. अरे कुणाला पैसा मिळाला तरी तो प्रारब्धाने मिळतो. कोणी मोठा झाला तरी तो त्याच्या प्रारब्धाने होतो. तो मोठा झाला म्हणून का आपण दुःख मानून बसायचं. परत परत आयुष्य नाही बाबांनो. परत परत आयुष्य नाही. प्रत्येक माणूस वेगळा असतो. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते.
अरे बापासारखा मुलगा नसतो, मुलासारखी सून नसते. नातं नवरा बायकोचे का असाना, भांड्याला भांडे लागतच असते. पटले जरी नाही गाडी मात्र हाकायची असते. पटले जरी नाही गाडी मात्र हाकायची असते. बोलणे बंद करून वाद करून संसाराचे गणित चुकायचे नसते. संसाराचेच गणित चुकायचे नसते. अरे नाती ही झाडाच्या पानासारखी असतात. एकदा तुटले ना त्यांची हिरवळ कायमची निघून जाते. कायमची निघून जाते. का कुणाशी वाद घालायचा. विठ्ठल 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 माऊली ऐका ना सर्वांगाचे कान करून. थोडा वेळ फक्त 2 मिनिटात मी थांबतोय, समारोपच करतोय. लक्ष देऊन ऐका. परत परत आयुष्य नाही बाबांनो, का कोणाशी वाद घालायचा. आपण म्हणतो त्याने माझं असं केलंय, मी आयुष्यभर त्याचं तोंड पाहणार नाही. पण मेल्यावर मात्र आवर्जून जातो पायाला. पण तुम्ही आलाय हे कळायला, तो जिवंत नसतो. मेल्यावर माणसाला भेटायला जाण्यापेक्षा जिवंत असताना वाद मिटवून भेटायला शिका. जिवंत असताना माणसाला चांगलं म्हणायला शिका. परत परत आयुष्य नाही बाबांनो. जिंदगी में ना जाने कौन सी रात आखिरी होगी. जिंदगी में ना जाने कौन सी बात आखिरी होगी. मिलते जुलते बातें करते रहो यारो. ये जिंदगी दोबारा नहीं मिलती. ये जिंदगी दोबारा नहीं मिलती. ये जिंदगी दोबारा नहीं मिलती. असं जीवन जगा, असं जीवन जगा. तुम्ही गेल्यावर तुमची आठवण कोणीतरी काढली पाहिजे. अरे गेले माझे ज्ञानोबा राय, त्रास झाला हो चांगल्या वाटेवर चालताना. चांगल्या वाटेवर चालणं सोपं नाही बाबांनो. लय त्रास होतो. चांगल्या माणसाला लय त्रास होतो. पण चांगल्या माणसाने त्रास झाला म्हणून थांबायचं नसतं हो. कारण चांगल्या माणसाबरोबर देव असतो. गणपती बाप्पा असतो. म्हणून चालायचं असतं, चालायचं असतं. ओमकार दादा हे काम करतोय, त्याचे मित्रमंडळ साथ देत आहे. खूप गोड काम आहे हो. पहा ना किती समाज आहे. अरे रस्त्यावर सुद्धा माणसं उभं राहून कीर्तन ऐकतायत हो. खूप मोठा सोहळा या मित्रमंडळाने, नऊ किरण तरुण मंडळाने आयोजित केलाय. यांना साथ द्या हो. चांगल्या कार्यामध्ये साथ द्यायची असते हो. ऐका ना, जीवनामध्ये कुणाला हसवता नाही आलं तरी चालेल, पण कुणाच्या रडण्याचं कारण होऊ नका. अरे कुणाला घर बांधून देता येत नसेल तर नका बांधून देऊ हो. पण कुणाची झोपडी जाळू नका. अरे कुणाचं चांगलं करता येत नसेल तर नका करू हो. पण कुणाचं वाईट करू नका हो. अरे कुणाच्या घरात प्रकाश आणता येत नसेल तर नका आणू. पण कुणाच्या घरात अंधार तरी करू नका. अरे नव किरण मंडळ, नव किरण तरुण मित्र मंडळ चांगला सप्ताहाचा कार्यक्रम करतोय. एवढा मोठा उत्सव करतोय. याच्यात मदत करता आली तर करा, नाही करता आली तर नका करू. पण या कार्याला आडवं तरी जाऊ नका. तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. घातली भय नरका जाणे. परत परत हा जन्म नाही बाबांनो. कुठं जायचंय आपल्याला. काय कोण जमीन जुमला, जमीन जायदाद कोणी बरोबर नेत नाही. फक्त तुम्ही जे चांगलं वागता ना ते मात्र मागं राहतं बाबांनो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात काही बरोबर येत नाही. असं जगा, असं जगा, तुमची कीर्ती मागे राहील. तुका म्हणे
सरे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तम कीर्तीने मागे राहा. देव प्रत्येक गोष्ट पाहतोय. जे तुम्ही करणार आहे ते तुम्हाला भोगावं लागणार आहे. काहीच नाही. तुम्ही किती जमीन कमवा, गेल्यानंतर वाटे होणार आहेत. त्यात किती पैसा कमवा त्याच्यात वाटे होणार आहेत. किती मोठ्या बंगल्यात राहा, अरे वाटे होणार त्याच्यात. पण तुम्ही जे चांगलं वागताना, चांगलं कर्म करताना त्याच्यात कोणी वाटा घेत नाही. का ऐकलंय तुम्ही? अर्ध चांगलं वागलेलं मी घेतो, अर्ध चांगलं वागलेलं तू घे. ज्याच्यात वाटे होत नाही ते कमवाव बरं का. जे तुम्ही चांगलं कर्म करताना त्याच्यात कोणी वाटा करत नाही, म्हणून ते कमवा बाबांनो. देव प्रत्येक गोष्ट पाहतोय म्हणून 1 मिनिट फक्त घेतो आणि थांबतो मी. ऐका ना, देव प्रत्येक गोष्ट पाहतोय म्हणून चांगलं कर्म करायचं. एक आंधळा व्यक्ती रोज मंदिरात जायचा. एक आंधळा व्यक्ती रोज मंदिरात जायचा. मंदिरात जाणाऱ्या आंधळ्या व्यक्तीला कट्ट्यावर बसलेली लोक म्हणली, ए आंधळ्या, रोज मंदिरात जातोस, तुला काय देव दिसणार आहे का रे? कशाला सकाळी उठला नाही की काठी घेतून धडपड करत करत निघाला मंदिराकडं? आंधळ्या व्यक्तीने दिलेलं उत्तर आज घरी घेऊन जा. तो आंधळा व्यक्ती म्हणतोय, मला चांगलं माहिती आहे, मी दोन्ही डोळ्याने आंधळा आहे, मला देव दिसणार नाही, पण मी देवाला पाहायला रोज मंदिरात येत नाही. मी मंदिराचा कळस पाहायला रोज मंदिरात येत नाही. मी देवळातली मूर्ती पाहायला रोज मंदिरात येत नाही. मी मंदिर पाहायला रोज मंदिरात येत नाही. मी मंदिर पाहायला रोज मंदिरात येत नाही. कळस पाहायला रोज मंदिरात येत नाही. मूर्ती पाहायला मंदिरात येत नाही. मी देवाला पाहायला मंदिरात येत नाही. मी मंदिरात आलेलं माझ्या देवाने पाहावं म्हणून रोज मंदिरात येतोय, म्हणून रोज मंदिरात येतोय. ऐका ना, चांगलं कर्म करा, देव पाहतोय. तुम्ही गेल्यानंतर काही मागं राहत नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, उत्तम कीर्तीने मागवरा. अरे ज्यावेळी चांगल्या कार्याची नोंद होईल ना, अरे 9 किरण तरुण मित्रमंडळ, अरे दरवर्षी एक कीर्तनाचा सप्ताह ठेवत होतं. अरे कोणतं मित्रमंडळ दुसरं काय करत असेल, पण हे मित्रमंडळ कीर्तनाचा कार्यक्रम ठेवत होतं. चांगल्या यादीमध्ये तुमचं नाव आलं पाहिजे. एका गावाला आग लागली. आग, प्रत्येक जण आपापल्या परीने आग विझवण्याचा प्रयत्न करत होतं. अरे कोणी बादल्याने पाणी मारत होतं, कोणी हंड्याने मारत होतं, कोणी बोरने पाणी मारत होतं, कोणी म्हणत होतं अग्निशमकाची गाडी बोलवा. आग भयानक लागली, गाव पेटला. गाव, हेच त्या गावातल्या दाणे टिपणाऱ्या चिमणीला कळालं. ज्या गावात माझं पोट भरतंय ना, त्या गावाला आग लागली. चिमणीने काय करावं? ओढावं, सरोवरातलं पाणी घ्यावं, ते आगीवर टाकावं. चिमणीने काय करावं? ओढावं, सरोवरातलं पाणी घ्यावं, आगीवर टाकावं. हेच एका कावळ्याने पाहिलं. कावळ्या असतात आजूबाजूला. कावळा म्हणला, वेडी आहे काही चिमणी, एवढी मोठी आग लागली, कुणी हांड्याने पाणी मारतंय, कुणी बादलीने मारतंय, कुणी बोरने पाणी मारतंय, तरी आग बी जाणार. आणि हिच्या चोचीच्या पाण्याने काय होणार आहे? चिवताईला बोलवलं त्या कावळ्याने. ए चिवताई इकडे, वेडी आहे का डोक्यात? एवढी मोठी आग लागली, सगळं गाव प्रयत्न करतंय तरी आग बी जाणार, तुझ्या चोचीच्या पाण्याने काय होणार आहे? चिवताईने दिलेलं उत्तरही घरी घेऊन जा. ते चिवताई म्हणते, ए कावळे दादा, या गावात पोट भरतणार आहे आपलं,
तुला हे पाहून वाईट नाही का रे वाटत? पाहत बसलायस, मला विचारतोयस. तुझ्या चोचीच्या पाण्याने आग विझणार आहे का? अग्निशमकाची गाडी गेली बरं का. इकडे लक्ष दे. तुझ्या चोचीच्या पाण्याने आग विझणार आहे का? मला चांगलं माहित आहे माझ्या चोचीच्या पाण्याने आग विझणार नाही. पण जेव्हा कधी या गावाचा इतिहास लिहिला जाईल ना, जेव्हा कधी या गावाचा इतिहास लिहिला जाईल ना, त्यावेळी इतिहासात या गावाला आग लागली होती हे लिहिल्या जाईल. त्यावेळेला त्या इतिहासात याद्या बनतील. आग लागली होती त्यावेळी पाहणारी कोण कोण होती त्याच्या याद्या बनतील. आग कोणी कोणी लावलेली त्याच्या बी याद्या बनतील. आग विझवायला कोण कोण होती अरे त्याच्याही याद्या होतील. ऐक ना कावळे दादा, त्यावेळेला ऐका त्यावेळेला माझं नाव पाहणाऱ्यांच्या यादीत नाही, आग लावणाऱ्यांच्या यादीत नाही, आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव असाल. आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये नाव असाल. अरे ज्या वेळी या पुणे जिल्ह्यातील गणेश उत्सवाचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासात किरण तरुण मित्रमंडळ इतिहासात नाव असेल. आदर्श मित्रमंडळ होतं. समाजासाठी चांगलं व्हावं म्हणून काहीतरी करत होतं. कीर्तनाचा उत्सव करत होतं. म्हणून एकदा नव किरण तरुण मित्र मंडळासाठी सर्वांना धन्यवाद. माझं कीर्तन संपलंय. या मित्रमंडळाला साथ द्या. 1 मिनिटाची अर्ध्या मिनिटाची माझी सूचना. मी नसरापूर वरून आलो. हा झालं. बाबांचं नाव काय? वा 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 वा. हे नाव मी आजपर्यंत ऐकून होतो बरं का. आज प्रत्यक्ष भेट झाली. आदरणीय मिलिंदजी एकबोटे साहेब आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. वा वा. वेळ देऊन आहे. मी नसरापूर वरून आलो. मी नसरापूरला एक अनाथ आश्रम चालवतो. अर्धा मिनिट फक्त शांत राहा. सगळे मागचे मंडळी पोरांनो मी नसरापूरला एक अनाथ आश्रम चालवत असतो. तिथं मी आई वडील नसलेली मुलं सांभाळतो. जर आई वडील नसलेली मुलं तुमच्या संपर्कात असतील तर माझ्याकडे पाठवा. अशा मुलांना मी विनामूल्य, नसरापूर म्हणजे कात्रज पासून एक 20 मिनिटाचा रोड आहे. सातारा हवेला नसरापूर गावे. तिथं अनाथ मुलांचा आश्रम मी चालवतो. निराधार मुलांचा, आई वडील वारलेल्या मुलांचा आश्रम. अशी 72 मुलं माझ्या आश्रमामध्ये आहेत. कीर्तन प्रवचन करून त्यातून मिळालेल्या पैशातून त्या मुलांना मी सांभाळत असतो. अशी 72 मुलं आहेत. खूप छोटी छोटी. काही मुलं माझ्याबरोबर आलेत. एक अगदी छोटा, इकडे रे बाळा. या मुलाचे वडील वारले, आईने दुसरं लग्न केलं. 3 महिने झालं आलेलं. नाव काय बाळा तुझं? मावले. नाव काय तुझं? मावले. करमतंय का? करमतं. किती दिवस राहणार माझ्यापाशी? नाही दिवस. 3 महिने झालं आले, वडील वारले, आईने दुसरं लग्न केलं. अशी 72 मुलं माझ्याकडे आहेत. अशी मुलं असतील तर माझ्याकडे पाठवा. रोज यांच्यासाठी कीर्तन करतो. 2-2 कीर्तन असतात. त्यातून मिळालेल्या पैशातून या मुलांना सांभाळतो. कोणते कीर्तनकार कशासाठी कीर्तन करतील मला माहीत नाही, पण मी या लेकरांचं शिक्षण व्हावं, यांचं पोट भरावं म्हणून कीर्तन करतो. ऐका ना, एवढी मुलं झाल्यात. मी विचार केला, मी लग्न केलं तर मी म्हणाल माझी बायकोसाठी केलं पाहिजे, माझ्या पोराबाळांसाठी केलं पाहिजे. म्हणून माझ्या जीवनामध्ये संकल्प केला की या मुलांवर मला खरंच प्रेम करायचं असेल तर मला लग्न नाही केलं पाहिजे. म्हणून लग्न न करता संन्यास घेऊन माझं संपूर्ण जीवन मी निराधार मुलांसाठी समर्पित केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने सुद्धा माझा सन्मान आत्ताच 7 महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस, नामदेव शास्त्री सानप, मठाधिपती भगवानगड या दोघांच्या हस्ते शासनाकडून सन्मानही झाला. अशी मुलं असतील तर पाठवा. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना सांभाळील. कसला स्वार्थ नाही. कीर्तनातून मिळालेल्या पैशातून किंवा कोणी देणगी दिली तर त्यातून या मुलांना सांभाळतो. लक्ष राहू द्या,
एवढंच सांगायला आलोय. माझ्या ओमकार दादाने मला इथं निमंत्रण दिलं. ओमकार दादा इकडे या. टाळी वाजा टाळी. त्यांना वाटलं सगळ्यांनाच हे करायचे, पण महाराजांना दिलेले पैसे या अनाथ मुलांसाठी जातील आणि म्हणून त्यांनी मला हे आवर्जून निमंत्रण दिलं. यूट्यूबला माझं कीर्तनही ऐकलं. महाराज कीर्तनही छान करतात आणि जाणारा पैसा आपला चांगल्या कामाला जाईल म्हणून आवर्जून मला हे कार्यक्रम दिला. दुसरं वर्ष आमचा दादा कार्यक्रम करतोय. तुम्ही सर्वांनी साथ द्या. आणखी हा कीर्तन महोत्सव एवढा मोठा झाला पाहिजे, इतका मोठा झाला पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी साथ द्या. दिवसभर अन्नदान चालतं इथं. कीर्तनाचा कार्यक्रमही संध्याकाळी होतोय. या कार्यक्रमात चांगल्या माणसाला साथ द्यायची असते, ते बी लय मोठं पुण्याचं काम असतं. म्हणून चांगलं करताना चांगल्या माणसाला साथ द्या. या मित्रमंडळाच्या पाठीशी राहा. एवढंच बोलतो. शेवेला माझ्या पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. हे पहा, माझं कीर्तन ऐकण्यासाठी जिथं कीर्तन असेल तिथं पुण्यातली मंडळी येतात. अनेक मंडळी कितीतरी रस्त्यावर नवनाथ महाराज आलेत म्हणून हात करून करून मलाही गेलं. पुणे जिल्ह्याने माझ्यावर लय प्रेम केलं. कितीतरी मंडळी बाहेरून माझं कीर्तन ऐकण्यासाठी आल्यात. नांदेड सिटीवरून माझी प्रेमाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून धन्यवाद. इकडे वडगाववरून सुद्धा मंडळी माझ्या कीर्तनासाठी आलेत. भवानी पेठेतली माझ्या जीवाभावाची मंडळी सगळी कीर्तन ऐकण्यासाठी आलेले आहेत. मनापासून आपणा सर्वांना धन्यवाद. मिलिंद एकबोटे साहेब यांनी 500 रुपये या बाळांसाठी दिलेले आहेत. मनापासून माझ्या मिलिंदजी एकबोटे साहेब, आजपर्यंत तुमचं नाव ऐकून होतो, प्रत्यक्ष भेटीचा योग आला. मनापासून धन्यवाद. एकदा आश्रमावर येऊन जा.